ह्याच्या पुढची कविता अशी आहे की माणूस म्हणून जीवन जगत असताना चढ उतार येत असतात आणि चढ उतार परीक्षा हा आपला जीवनाचाही भाग असतो. तर माणसाने जीवन जगताना खचून जायचं नसतं. खूप साऱ्या परीक्षा आपल्या घेतल्या जात असतात आणि त्या परीक्षेला आपण सामोरं गेलं पाहिजे. त्या परीक्षेला आपण पॉझिटिव्ह वेने बघितलं पाहिजे. त्या अनुषंगाने एक लिहिली होती कविता. कवितेचं शीर्षक आहे की माघार तू घेऊ नको. प्रत्येक माणसासाठी कविता आहे. खरं तर आज मला माहीत असेल की 36वा दिवस दिल्लीमध्ये आंदोलन चालू होतं आणि एक पेशन्स 36 दिवसाचा जो पेशन्स होता, संयम होता, त्या संयमातून कुठेतरी एक पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांसाठी आलेला आहे. मी राजकारणाकडे जाणार नाही, पण ज्या अनुषंगाचा विषय आहे त्यानुसार मी त्या कविता मांडतोय. कवितेचं शीर्षक आहे माघार तू घेऊ नको. माघार तू घेऊ नको. माघार तू घेऊ नको, गड्या माघार तू घेऊ नको. तुझा येईल दिवस, उद्या येईल दिवस. धीरान धीरान गड्या, धीरान धीरान गड्या. पुढं पुढं तू चालायच, पुढं पुढं तू चालायच. माघार तू घेऊ नको, गड्या माघार तू घेऊ नको. एक पाऊल सुखाचं, एक पाऊल सुखाचं, एक पाऊल दुःखाचं. एक पाऊल सुखाचं, एक पाऊल दुःखाचं. सोबतीनं चालायचं, सोबतीनं चालायचं. ध्येयाला गाठायचं. माघार तू घेऊ नको, गड्या माघार तू घेऊ नको. संयमाची परीक्षा, संयमाची परीक्षा. इथे पराभव नांदत असतो. संयमाची परीक्षा. इथे पराभव नांदत असतो. विजयाचा विचार करू नको, विजयाचा विचार करू नको. तू लढायच विसरू नको. माघार तू घेऊ नको, गड्या माघार तू घेऊ नको. तुझा येईल दिवस, उद्या येईल दिवस. अपयश आले तरी, अपयश आले तरी तू खचून जाऊ नको. अपयश आले तरी तू खचून जाऊ नको. यश येईल एक दिवस, यश येईल एक दिवस. तू झेप घ्यायला विसरू नको. माघार तू घेऊ नको, गड्या माघार तू घेऊ
नको तुझा येईल दिवस उद्या येईल दिवस धीरान धीरान गड्या धीरान धीरान गड्या पुढं तू चालायच मागा